नमस्कार, मी दीपक जाधव, नाशिक. आज 10 एप्रिल 2025 रात्रीचे 9 वाजले. बघा शेतकरी मित्रांनो, की आपल्या महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत. आज राज्यामध्ये ठिकठिकाणी वळीव अवकाळी पाऊस झाला. त्याच्यामध्ये पुण्याच्या आसपास जे पत्ती बालाजी आपण ज्याला म्हणतो तिथे देखील काही पाऊस झाला. काही चाकणच्या आसपास त्या ठिकाणी पाऊस झाला. त्याच्यानंतर लातूर आणि नांदेडकडे नागपूरकडे त्या ठिकाणी पाऊस झाला. त्या जिल्ह्यामध्ये मेन्शन केलेल्या ठिकाणं तर त्या ठिकाणी पाऊस झाला. तटवर्ती भागात झाला आणि ठिकठिकाणी जे स्थानिक वातावरण तयार होईल मेजरली त्या ठिकाणी पाऊस झाला. बघा, आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं की माझे थंबनेल बघा मागच्या व्हिडिओचे. मी त्या थंबनेल मध्ये काय टाकलंय म्हणजे व्हिडिओला जे ग्राफिक वरचे असते त्याच्यामध्ये टाकलंय की 10 एप्रिल ते 19 एप्रिल या काळामध्ये अ, वातावरण खराब होणार. म्हणजे माझे जे काही व्हिडिओ असतात ते अगदी सावध असतात आणि शेतकरी वर्गाला घाबरून देण्याचं काम माझ्या व्हिडिओतून कधीही नसतं. फक्त वातावरणच खराब होणार अशा स्वरूपात मेसेज असतात, ना की ढगफुटी होणार, गारपीट होणार असं मी कधीही सांगत नाही. त्याच्यामुळे बघा, जे काही द्राक्ष बागायतदार असो की कांदा बागायतदार असो की किंवा इतर राज्यातील जे काही पिकं आहे त्या पिकांना नेहमी आधार देण्याचंच माझं काम त्या ठिकाणी राहिलेलं आहे. तर बघा, आता ज्या काही द्राक्षाच्या हार्वेस्टिंग चालू आहे तर त्या संदर्भात देखील बऱ्याच शेतकरी वर्गाचे कॉल येत आहे की भाऊ कशा पद्धतीने वातावरण असेल. तर बघा, आता सध्या द्राक्षाचं मार्केट थोडं फार पडलेलं आहे. ज्या पद्धतीने आम्ही चौकशी केली असं दिसतं की बघा, द्राक्षाचं पीक हे जर तसं बघितलं तर पहिल्यांदा आपल्याकडे नुकसान झालं खूप. त्याच्यानंतर त्याच्यामुळं द्राक्ष हे बऱ्याच कुजा त्या ठिकाणी झाल्या होत्या फुलोऱ्या फुलोऱ्या असत्यामध्ये. त्याच्यानंतर जे काही बागा कमी होत्या त्याच्यामुळे मार्केट हे सतत 3-3.5 महिने हे टिकून होतं. परंतु आता मोठ्या प्रमाणात मार्केट हे कमी झालं. तर काही लोकांचं मत असं झालं त्याच्यामध्ये की स्थानिक जे काही माल त्या ठिकाणी सोलापूर, पंढरपूर भागात देखील माल आहे. आपल्याकडे नाशिकमध्ये देखील खूप माल आहे आणि माल ज्यावेळेस जास्त होतात किंवा पर्यायी फळं त्या ठिकाणी येतात किंवा अजून देखील कुठल्याही पिकाला शाश्वत मार्केट हे कायमचं तसं राहत नाही. मार्केट हे कमी जास्त होतच राहतं. कांद्याचे देखील आम्ही बघा, कांदे देखील पहिल्यांदा 7,000 5,000 रुपये क्विंटल विकत होतो, आता 1,200 रुपये विकतात. तर बघा, आता काय होतं मित्रांनो, की कुठल्याही पिकाचं मार्केट हे काही शाश्वत नसतं. कमी अधिक त्याच्यात होतच राहत असतं. परंतु आपला जो हवामान अंदाज आहे तर शेतकरी वर्गाला कमीत कमी आधारच देईल हाच त्या ठिकाणी आपला उद्देश त्या ठिकाणी राहिलाय. त्या ठिकाणी आता बघा, मी ज्या पद्धतीने सांगत होतो की 10 तारखेपासून वातावरण खराब होईल तर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आज वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी पावसाच्या सरी त्या ठिकाणी कोसळल्या. आणि तसं जर बघितलं की बघा, पुढच्या काळामध्ये साधारणपणे पुढच्या 8-9 दिवसामध्ये तर जे बंगालच्या उपसागरामध्ये जे काही लो प्रेशर होतं ते लो प्रेशर तामिळनाडू, आंध्र प्रदेशकडे न येता ते त्याच्या मॅपनुसार तुम्ही स्क्रीनवर बघा, ते ओरिसाकडे जाऊन बांगलादेशकडे जाऊन नष्ट होतं. तर कसं असतं, हा जो पिरियड आहे हा पिरियड आहे प्री मान्सूनचा, मान्सून पूर्व काळ. आता बघा, या मान्सून पूर्व काळात काय होतं, या मान्सून मान्सून पूर्व काळामध्ये टेम्परेचर हे खूप हाय झालंय. मी 3 व्हिडिओ पासून तेच सांगतोय की गुजरात राजस्थानच्या आसपास 45-47 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान त्या ठिकाणी गेलंय. जो काही थरचे वाळवंट आहे त्या वाळवंटाच्या भागाकडून जे काही उष्ण वारे येत आहे ते पुढच्या 8 दिवस आपल्याकडे येतच राहणार. त्यामुळे टेम्परेचर हे हाय राहणार. मॉडेल आधारित असं दिसतं की 17 तारखेपासून अजून टेम्परेचर मध्ये वाढ होते. 22 पर्यंत टेम्परेचर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहणार आहे. हा एक भाग झाला. आणि एवढं टेम्परेचर आता मी साधारणपणे आज 10 एप्रिल रात्री 8 वाजता रूम टेम्परेचर चेक केलं तर 35 अंश सेल्सिअस रात्रीचं टेम्परेचर आहे. तर विचार करा, जर रात्रीचं टेम्परेचर जर 35 अंश सेल्सिअस आहे, दिवसा काय होतं? दिवसा अगदी 43-44 पर्यंत आज टेम्परेचर गेलं होतं नाशिक सारख्या शहरामध्ये, ज्या ठिकाणी कधीही टेम्परेचर हे कमी असतं नाशिक जिल्ह्यामध्ये. परंतु तो तो देखील जिल्हा 43-44च्या वरती जातो. जे काही मॉडेल आधारित अंदाज असतात त्याही पेक्षा तुमच्याकडे जर पाऱ्याचं जे काही थर्मामीटर असतं ते अतिशय अॅक्युरेसीने दाखवतं. डिजिटल थर्मामीटर मध्ये तरी व्हेरिएशन होऊ शकतं, परंतु याच्यामध्ये मात्र व्हेरिएशन त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे बघा, तापमान खूप भडकलंय. आणि हे तापमान भडकलं आणि दोन्ही समुद्रातून जर थोडीफार वॉटर वेपर जरी आली तर त्या ठिकाणी ह्या दिवसात लक्षात घ्या, 40-41 नंतर अवकाळी पाऊस सुरू होतात.
त्यामुळे टेम्परेचर जास्त आहे. त्यामुळे ठिकठिकाणी हे मी परवाच्या व्हिडिओत देखील बोललो की मोठ्या पावसाची शक्यता जरी नाही, लो प्रेशर देखील बाजूला सरकून गेलंय, परंतु काही ठिकाणी थोडेफार पावसाचे स्पॅचेस तयार होतील. वळीव वातावरण आहे, लक्षात घ्या. मॉडेल मागच्या वेळेस देखील आखतवाड्याला 0.5 मिलीमीटर पाऊस दाखवत होतं, तिथे 50 मिलीमीटर पाऊस झाला. म्हणजे हे मॉडेल आधारित काही नसतात, त्यामुळे काळजी घ्या. कांदे काढण्याचं जर काम चालू असेल तर त्या ठिकाणी कांदे काढून त्याची पोळ मारा, म्हणजे झाकायचं काम त्या ठिकाणी होईल. त्याच्यामुळे जेवढे काढले तेवढे कापा आणि लगेच ते दोन्ही कामं एकत्रच चालू द्या, की ह्या दिवसात काही होऊ शकतं. हा एक त्या ठिकाणी भाग आहे. आणि दुसरं म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओत हे मेन्शन करतो की तुम्ही त्या ठिकाणी वातावरण खूप टेम्परेचर असल्यामुळे डोक्यावरती काहीतरी घ्या, पाणी प्या भरपूर, म्हणजे डिहायड्रेशन होत नाही. उष्माघाताचे प्रकार त्या ठिकाणी वाढत चालले. एवढं हाय टेम्परेचर हे या वर्षी मागच्या वर्षाचे रेकॉर्ड त्या या वर्षी तोडले. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक टेम्परेचर त्या ठिकाणी आज आहे आणि ते सतत टिकून राहण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याच्यात वाढच होण्याची शक्यता आहे, पण कमी नाही. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. आणि हळूहळू ते नाशिक पासून ते टेम्परेचर अगदी अकोला, अमरावती, नागपूरकडे अजूनही त्याची वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. म्हणजे कुठेतरी हा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. म्हणून लक्षात घ्या, स्पॅचेस नुसारच पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे. हा एक अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या. माझा अंदाज हा द्राक्ष बागायतदारांना, कांदा उत्पादकांना, राज्यातील इतर पिकं जे काही पिकं आहे सर्वच शेतकऱ्यांचे, तर हे माझे अंदाज हे नेहमी दिलासादायकच त्या ठिकाणी असतात. मी कधीही सांगत नाही की गारपीट होईल, की हे होईल की ते होईल. माझे अंदाज हे नेहमी दिलासादायक असतात आणि त्याच्यातून शेतकरी कमीत कमी घाबरणार नाही आणि त्यांना दिलासा भेटेल असंच त्या ठिकाणी माझे अंदाज त्या ठिकाणी असतात. कारण बघा, काही लोक सिच्युएशन तशी नसती तरी थंबनेलला टाकतात की गारपीट होणार, जोरदार हे होणार. माझं काही त्या ठिकाणी तसं नसतं, कारण माझे तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी बघा कशा स्वरूपात त्या ठिकाणी माझा अंदाज त्या ठिकाणी असतो. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. संपूर्ण राज्याकरताच अंदाज आहे. त्यामुळे आज देखील नागपूरच्या भागात देखील पाऊस झाला, लातूर, नांदेडच्या भागात थोडाफार पाऊस झाला, पुण्याच्या आसपास त्या ठिकाणी पाऊस झाला. मला जे त्या ठिकाणचे कॉल आले त्यानुसार मी हा व्हिडिओ आज बनवला. पुढच्या साधारणपणे 11, 12, 13, 14, 15, 16 ते 19 पर्यंत अशाच स्वरूपाचं वातावरण राहणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या. ह्या दिवसात काय होतं की थोडी त्या ठिकाणी मॉडेल फॉरकास्ट हे बदलत राहतं. आता बरेच शेतकरी म्हणतात की भाऊ रोज अंदाज देतात का? तसं नसतं. यावेळेस ह्या प्री मान्सूनच्या काळामध्ये अपडेट बदलत असतात, लक्षात घ्या. अपडेट हे मॉडेल फॉरकास्ट बदलत असतं, त्यामुळे अपडेटेड व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. आणि जर मी माझ्या दोन्ही चॅनलला बोल बिडू बिंदास्त आणि दीपक दादा हवामान अंदाज या दोन्ही चॅनलला हे व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत असतो. त्या ठिकाणी जाऊन सबस्क्राईब करून ते व्हिडिओ तुम्ही अपडेटेड पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला कामाचं नियोजन त्या ठिकाणी करता येतं सगळ्याच शेतकऱ्यांना. म्हणून हे अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. धन्यवाद.